नीरज, मला माहिती आहे तू अमेरिकेचं तिकीट काढलायस, पण पासपोर्ट घरीच विसरलास. मामी, हे सगळं तुला कसं कळलं? आज सकाळी मी तुझं सगळं बोलणं ऐकलं होतं. नीरज, तुझं काम महत्वाचं आहे. खरंच जा तू. मामी, सॉरी. सॉरी कशाबद्दल? मी लग्नाला नकार दिला आणि नुपूरचं लग्नही अजून जमलं नाही आणि मी पळून जात होतो अमेरिकेला, म्हणून सॉरी. पण यात तुझी चूक काहीच नाही आणि आपल्या नकटूची नाही. आप्पासाहेबांचीच अट होती मृत्यूपत्रात तिची. यात तुम्हा दोघांचीही काही चूक नाही. आपलं हे घर पडकं आहे, इथे टॉवर होणार असं सगळ्यांचं स्वप्न आहे. यातही तुमची काही चूक नाही. सगळ्यांनी निर्णय घेतला आणि तो तुमच्यावर लादला. त्यातही तुमची चूक नाही. मला माहितीये तू तुझ्यासाठी शोभेल असा जोडीदार शोधत असशील ना. आपल्या नकटूला सुद्धा बघायला ना खूप स्थळं येत आहेत. ती सुद्धा तिला शोभेल असाच जोडीदार शोधते. पण यात तुझी चूक नाही येणार आहे. सगळ्यांचं ऐकून तिने तिच्या लग्नाची खूप स्वप्न बघितली, पण तिने बघितली आहेत ना स्वप्न. त्यात तुझी काय चूक आहे? चूक परिस्थितीची आहे आणि प्रत्येकाने बघितलेल्या स्वप्नांची. नीरज, तूही स्वप्न पाहिलं असशील ना अमेरिकेला परत जायचं. मी जर पासपोर्ट दिल्याने तुझं स्वप्न पूर्ण होणार असेल ना, त्यात माझं समाधान आहे. निदान तुझं तरी स्वप्न पूर्ण होईल. नीरज, खरंच जा. इथे सगळं छान होईल. आपल्या नकटूचं लग्नही होईल. खूप चांगला मुलगा मिळेल तिला. वेडायस का तू? डोळ्यात पाणी नाही आणायचं. अडकायला होतं. जाऊ, उशीर होईल ना तुला. फ्लाईट चुकायला. आणि काळजी करू नकोस. मला जर इथे कोणी विचारलं ना तर मी सांगेन मला विचारून गेला नीरज. कारण मला माहिती आहे ना सगळं छान होणार आहे. तुझंही छान होणार आहे, आपल्या नकटूचंही छान होणार आहे, या घरातल्या सगळ्यांचं सगळं छान होणार आहे. मामी, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.